आजची राईड सिंपल असणार होती. आम्ही निघालो होतो कोल्हापूरवरून खेडला. पण ऑनेस्टली सांगायचं तर या राईडमध्ये एक पण गोष्ट प्लॅन प्रमाणे झाली नाही. सो या राईडमध्ये नक्की काय काय झालं ते आता बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या कलाकार यात्रे चॅनलवरती. थांबा, तुम्ही जर इथे फक्त मोठं ब्लॉग बघायला आला असाल तर डायरेक्ट तुम्ही 3 मिनिटापासून पण बघू शकता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज आपण चाललोय महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि आपला जो लास्ट ब्लॉग एंड झाला तेव्हा मी बोललेलो की आपण जाऊया नेक्स्ट डे सकाळी, बट आपण चालू आजच. हे बघा गँग, आपली गँग. सो मंदिर आहे कुठे हे पहिलं बघायचं. कोणाला तरी विचार रे, मंदिर कुठे डायरेक्शन विचारू ना कोणाला तरी. याची तयारी चालू आहे, याची शिमग्याची तयारी चालू आहे याची. तयारी चालू आहे. आणि आता फुल मार्केटमधून चाललो आणि इथून आम्ही गाड्या आत नेल्यात बघा. इथून हे दिसतं, हे इथून गाड्या आत नेल्यात आणि इथं छोटासा कांडबंद झाला असता. हा आहे वन वे आणि ते हवालदार पण उभे होते. आम्हाला माहीत नव्हतं, पण ठीक आहे. इकडे सगळे मार्केटवाले एवढे चांगले आहेत. हे इथून पाठीचा पुढे हवालदार असं आम्हाला सांगितलं म्हणून मी गेलो. आता जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ. 101% की आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नसणार, फोटो तर भेटणार नाहीत. तर जेवढं मला शूट करतं तेवढं मी करेन. आणि बघू आता जर मंदिरामध्ये तर मला वाटत नाही की व्हिडिओ काढायला येईल, बिकॉज कोणत्याच मंदिरात देत नाही. त्याच्यामागचं कारण असं असतं की लोक फोटो काढतात आणि त्याच्यामुळे मग पाठी लाईन जास्त होतं. खरं कारण हे आहे. सो त्यामुळे ते नाही देत. बट ठीक आहे, आपण पण रूल फॉलो करूया. आता आपण काय बोलणार की नाही करायचं असं काय नाही. दर्शन वगैरे घेऊ, जेवढं मला करता येईल तेवढं पण करू. आणि त्यानंतरचा जो पण ब्लॉग असतो तो डायरेक्ट उद्या सकाळी मोठं ब्लॉग. ठीक आहे. सो आता जास्त काय बोलत नाही. मागचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आईसाठी ओटी वगैरे घेतले. आता लाईन तिथून आहे, आम्हाला तिथून जायचं. एवढं काय ना, राहू लाईनीमध्ये 1-1.5 तासामध्ये ते नंबर येईल असं वाटतं. सो नंबर आला 1-1.5 तासामध्ये, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सॉरी दादा, जरा तुझ्यामध्ये आलो फोटोच्या. ठीक आहे. आता लाईन लावतो. गर्दी बघा. आणि टाईम झाला आहे 9:10 आणि 10 वाजता दर्शन वाटतं बंद पण होतं. सो बघू आता जेवढं आत घेते तेवढं दर्शन होईलच असं वाटतं. आता हे बघा, तिथून आम्ही लाईन लावायला चालू करतो. आता वाजलेत 9:30 झालेत आणि आता लाईन बघू नंतर पार्टी दिसते का तुम्हाला? ती बघा, एवढी सगळी लाईन क्रॉस करून आम्ही आता आलो. 9:30 आता किती वेळ लागेल बोलतो. गाभाऱ्याच्या जवळ पोहोचून आणि ते सक्त मनाई आहे सगळं व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढायला. सो ते काय काढणार नाही. किती वाजता लावलेलं आहे मी? 9ला 10 मिनटं होते. सो अजून 40 मिनटं गेले त्याच्यात. तर इथून पुढे 1 अर्धा तास लागू शकतो. फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दर्शन झालं आहे बरोबर 10:10 म्हणजे प्रॉपर 1 तासात दर्शन झालं आहे. 9ला 10 मिनटं असताना लाईन लावली आणि 10ला 10 मिनटं असताना बाहेर लावलं. नो VIP लाईन, डायरेक्ट दर्शन म्हणजे लाईन लावून 1 तास. पण ठीकठाक दर्शन झालं, असं काय नाही. चला आता आम्ही जातो, फोटो काढतो आणि जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता मोठो ब्लॉग सेटअप. आज होता आमचा डे 2 आणि आम्ही निघालो होतो कोल्हापूरवरून माझ्या गावी खेडला. रेडी आहे, लगेज वगैरे प्रॉपर बांधलं. इथून असं काय काय केलं. वेगळा सीन असं आहे, ही बॅग पण लेफ्ट साईडची, ती पण बॅग लेफ्ट साईडची. तर असं इथून हे इथे बांधलं आहे, तिथून ते इथे बांधलं आहे, बंजूरोप लावलं. लॅपटॉपमध्ये सगळे लॅपटॉप वगैरे. काल गाडी चालू नव्हतं त्याची गाडी चालू नव्हतं ना. तर चला आता आम्ही निघतो पाठावर. आता वाजले ऑलमोस्ट 9:30. 8 वाजता निघणार होतो आम्ही. पण जाऊ आता काय नेहमीप्रमाणे होतं ते सगळं. अच्छा, त्याची बॅग बांधाबंदी चालू आहे तिकडे. आता इथून जो टाईम दाखवतो आहे आम्हाला गावाला जायला 4 तास 15 मिनटं ऑलमोस्ट. पण 6 तास पकडून चाला. तर निघतो आता आणि हा ब्लॉग बहुतेक छोटा म्हणू शकतो, बघू. चलो. पहिल्यांदा कोल्हापूरला आलो होतो आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स एकदम भारी होता. फूड, वाईब्स, मंदिर सगळंच मस्त होतं. आता कोल्हापूरला अलविदा बोलत परत नक्की येणार असा विचार करून आम्ही निघालो कोकणात. राईड सुरू झाली, सगळं मस्त चालू होतं, कॅमेरा ऑन होता, शॉर्ट्स पण चांगले येत होते. पण 40 मिनटानंतर एक गोष्ट लक्षात आली, माईक चालूच नव्हता. म्हणजे 40 मिनटाचा फुल फुटेज बिना ऑडिओ रेकॉर्ड झाला होता. खूप ट्राय केलं की माईक DJ सोबत कनेक्ट होतच नव्हता. थोडं पुढे गेलो आणि समोर ॲक्सिडेंट झाला होता. सीन बघून कळत होतं की थोडा ॲक्सिडेंट सिरियस होता. कारच्या एअरबॅग पण ओपन झाल्या होता.
आम्ही थांबलो, पण देवाची कृपा कोणाला काही झालं नव्हतं. थोडं रिलीफ वाटलं आणि आम्ही निघालो पुढे. मग थोडं पुढे एक छोटंसं हॉटेल दिसलं. एकदम आम्ही ते थांबलो हॉटेल पाटीलच्या इथे नाश्ता करायला. तर काय आलं स्किट मारती हा थांब थांब डायरेक्ट पहिले मला बी तर मित्रांनो फायनली आता नाश्ता करून निघालेलो आहे. सो आमचा प्लॅन आहे की अजून आम्ही बघायला गेलो तसं कोल्हापूरमध्येच आहे प्रॉपर, कारण हॉटेलपासून आम्ही फक्त एक 40 किलोमीटर पुढे आलो आणि नाश्ता करायला थांबलेलो. सो ह्याच्यानंतर मी आता स्टे घेऊ डायरेक्ट संगमेश्वरला. तिथून संगमेश्वर आता ऑलमोस्ट आहे 83 किलोमीटर आहे. ते 83 किलोमीटरला थांबू आणि आमचं मेन आहे की तिकडे लिंबू सरबत भेटतं, जे आम्ही एकदा पियालेलो आणि ओ हो काय ते लिंबू सरबत लागलेलं यार. लिंबू सरबत तिकडे सगळे सरबत होते, तो रुआबजा आणि हे आणि तसंच तुम्हाला कमी असं सांगितलं. सो तो एक पिण्याचा आमचा कार्यक्रम आहे. तर आता मला ना एक बघायचं आहे की आम्ही गगनबावडा घाटमधून जाणार की नाही जाणार, बिकॉज आम्ही उतरणार डायरेक्ट संगमेश्वरला. तर संगमेश्वरला तर तो घाट खाली येत नाही एवढं मला माहिती आहे, कारण तो उतरतो मालवण साईडला कुठेतरी. तर तो घाट कोणता हो काका एकदम VIP ट्रीटमेंटमध्ये बसलेले, क्या बात आहे. आणि आता अभियान अक्षय जरा पुढे गेला, कारण मी माझं कार्ड काढून ठेवत होतो बिकॉज पेट्रोल भरायचं आहे त्यासाठी. काकांचं ट्रक बघा एकदम इंकी पिंकी पॉंकी. अरे हो काका किती या काळा दूर हां, नुसतं पोल्युशन रे पोल्युशन. गो बाई काका जातो मी आता, थांबा डोंट यू वरी. पण इथे रस्त्याचे खूपच कामं चालू आहेत, खूप म्हणजे जरा जास्तच चालू आहेत. हां चलो आता रस्ता मोकळा आहे. आता ह्या काकांना पण आपण ओव्हरटेक करू शकतो. आम्ही विचार केलेला की ना 4 वाजेपर्यंत घरी काही करून पोचायचं आहे. बट आता एवढा आम्ही टाईमपास केला आहे ना आतापर्यंत, सो माझ्या मते जो पुढे पण टाईमपास होणार आहे जेवताना वगैरे, सो 6 वाजता पोचणार असं मला ना जाम वाटते खरं सांगतो. आणि काल एवढी भन्नाटवाली झोप लागलेली ना, बिकॉज ऑलरेडी एवढी राईड केलेली. म्हणजे राईड छोटी होती बट ते किलोमीटर खूप जास्त होते. किलोमीटर छोटे होते, राईड पण छोटी होती, बट जे तास होते ना ते खूप जरा जास्त होते. बिकॉज आम्ही ऑलमोस्ट मित्रांनो सकाळी 4 वाजता निघालो असं मला माहिती आहे, आणि आम्ही हॉटेलवर पोचलो बरोबर 7 वाजता. सो जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 15 तास आम्ही फक्त बाहेर होतो. गाडी चालवतो आहे, थांबतो आहे, इकडे जातो आहे, तिकडे जातो आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आंबा घाटामध्ये. आधी ह्या घाटाचं नाव काय आहे तेच माहीत नव्हतं, पण एक बिलबोर्ड बघून समजलं की ह्या घाटाचं नाव आहे आंबा घाट. आंबा घाटामध्ये व्ह्यू बघा मा कसम. थांबा एकदा तुम्हाला दाखवलं, नो रिक्स इथंच थांबतो मी. आणि हा समोरचा नजारा बघून एकच वाटलं की किती भारी आहे आपला महाराष्ट्र. एक साईडला व्हॅली, दुसऱ्या साईडला पहाड, आणि त्यात आपण राईड करतोय. फिलिंग नेक्स्ट लेवल होती. आता हा घाट इतका सुंदर आहे तर पावसात कसा दिसेल हा विचार मनात आला, आणि हे रिझन मला इथे परत घेऊन येण्यासाठी खूप होता. माझा ड्रोन असता ना कसला भन्नाटवाला व्ह्यू आला असता. ॲक्च्युली ड्रोन असलं की कुठचाही शॉट यार खूप भारी दिसतो, बिकॉज त्या गोष्टी आपण कधीच बघत नाही. आणि इथे NS रायडर तिकडे आपल्या दिसत थांबलेले. आता त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, त्याचा टायर लॉक होतं आहे. काल पण असंच झालं, एका घाटामध्ये थांबलो आणि तिथे त्याचं टायर लॉक झालं. आता इथे काय आहे, हे डायव्हर्जन आहे ना, रोड चालू आहे का पण तेच ना, तो वाला रोड होता, डायव्हर्जन होता. थांबलं ते लोक परत येतात का बघू. चला, कारण मला असं वाटतं की हा रोड बंद असेल, कारण तिकडे ना डायव्हर्जन दाखवलेलं. आणि मित्रांनो इथे आणि ही घाटामध्ये ट्रॅफिक बघून एक वेळ वाटलं की गेम ओव्हर. आता इथे खूप सारा टाईम नक्की जाणार. काहीतरी झालंय वाटतं का रे. होय, एवढी माणसं सगळी थांबून इकडे बघतायत. अच्छा, इथं काहीतरी पडलेलं आहे बघा, म्हणून ते जराची ट्रॅफिक आहे ते थांबवलेली आहे. समजलात मित्रांनो, हा एक सीन होता. तो माती सगळी बाजूला करतोय, तो म्हणून थांबवलेलं.
हे बघा, ते पूर्ण नाही माती बिती पडलेली दगडी बिगडी. तो आला आणि एक साथ झाडू मारून गेला आणि अख्खी दगडी बाजूला, म्हणून सगळं थांबवलेलं. थांबा, पुढून गाडी येते, सो आपण थोडं होल्ले जाऊ. होल्ले का बघा, हा झाडू घेऊन आलेला. ओके, ट्रॅफिक संपलेले. वेणी मला टेन्शन आलेलं तर ट्रॅफिक कुठपर्यंत असेल, काय असेल, पण थोडीशीच होती. आणि आम्ही सगळे एकत्र निघालो की टाइमपास होणार हे फिक्स होतं. पण हा टाइमपास कशासाठी होता ते हे बघा. आणि त्या मोठा कमबॅक होणार आहे. कोणता माहिती आहे का? हा बघा, कोकण एक स्वप्न. आता फुल चीन माउंट शोधा येत आहे, त्यानंतर गोप्रो, आणि आता काय राडा. आता इथून संगमेश्वर आहे 32 किलोमीटर, मार्लेश्वर 22 आणि देवरुख 16 किलोमीटर. आता कमबॅक बघ बाई फक्त तो अक्षय. आज करणार, रात्री एडिट, उद्या टाकणार, 1 तासात 1 मिलियन. 1 तासात रे बाई. 1 मिलियन एक मेल. आणि आता फायनली आम्ही इथून निघालेलो आहोत. थांबलेलो कशासाठी माहिती आहे का मित्रांनो? फक्त हा अभि आहे ना पुढे गेलेला, त्याला फक्त सांगायला की भाई पाठी आहे, त्यासाठी आम्ही तिकडे थांबलो. आणि तिथे आम्ही ना फक्त 15-20 मिनटं खाल्लो. म्हणजे ह्या लेवलला आमची ही टाईमपास ट्रिप चालू आहे. म्हणजे 1 वाजला आता. आम्ही निघालो होतो ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत निघालेलो वाटतं. 10 वाजता निघाल्यावर आतापर्यंत आम्ही ना संगमेश्वरला पाहिजे होतो. तर कोणता घाट आहे माहिती नाही, म्हणजे नॉर्मलच घाट आहे कुठलं तरी आतल्या गावातला. घाटामध्ये हेच असतं भाई की हे गाड्यावर जे अंगावर येतात ना, बस त्याच्यापासून जरा सांभाळून राहायचं. आणि घाटात जी गाडी चालवायची मजा येते भाई, फुल 1 साईड. आणि आज जरा गाडी मला असं वाटतं की थोडी कमी वॉबल होते. काल तर बापरे फुल डेंजर आणि भयानकच वॉबलिंग होत होती. मित्रांनो, इथं फुकट खाली एका टाटा पंचवाल्याने फालतूसारखी गाडी टाकलेली आणि पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवले. 10 मिनिटं झाले मी इथं असेच फालतूसारखे थांबले. समोरून ट्रक येतो, आमच्यासमोर बस आहे. कोणता तो टाटा पंचवाला, त्याच्या तर मला जावं लागेल. माझ्याशी होत नाही रे कामं इथे. मी ट्रक चालवू काय? मी ट्रक चालवू? तो पंचवाला निघाला ना, आणि मग हा रस्ता चालू असेल ना जायचा, मग सगळ्यांनी इथून पण टाकल्यात गाड्या. हां, हे बघा मित्रांनो, हे अशा ना बाजूला गाड्या लावून ठेवल्यात, ह्यांच्यामुळे ट्रॅफिक अगदी जाम होऊन जाईल. हे बघा, अशा बाजूला गाड्या लावतात. ट्रॅफिक जाम होईल की नाही होईल? हे पार्किंग करायची जागा आहे का? म्हणजे लोकांना जरा तरी समजलं पाहिजे ना भाई, पार्किंग करून ठेवल्यात गाड्या फालतूसारख्या. ॲक्च्युली तसं बघायला गेलो ना तर आम्हाला ट्रॅफिक भेटली पण नसते, कारण आम्ही थांबलेलो अक्षयसाठी, जिथून आम्ही लेफ्ट मारला. आणि आम्ही लेफ्ट मारला आणि त्यानंतर 1 मिनिटानंतर ही बस गेली. आणि जेव्हा ही बस गेली, त्या बसच्या समोर सगळ्या गाड्या बिड्या होत्या, त्यामुळे ही निघत नव्हते. आणि म्हणून अख्खा ट्रॅफिक जाम झालेलं. मित्रांनो, जस्ट आता संगमेश्वरमध्ये आहोत. आपला जो सरदेसाई वाडा आहे त्याच्यात थोडं पुढे आलेलं. आणि मला याच्यासमोर काय दिसतं बघा, माझी सगळ्यात आत्तापर्यंतची फेवरेट कार. म्हणजे एवढी फेवरेट की साला इतना पैसा होगा ना मेरे पास तो मैं यही लूँगा. तर म्हणजे ह्याची प्राईस आहे ऑलमोस्ट 40 लाख वगैरे. पण भाई काय गाडी आहे. पण दादा तू मॉडिफाय नाही केली यार. मस्त असं बाजूला ते लोखंडाचे असतात ना, ते पिलर वगैरे असतात, ते लावायचे भाई. ही जो डी-मॅक कसली दिसते यार भाई. फिदा आहे यार किस गाडी पे हम. आणि फायनली आमच्या राईडचा बेस्ट मोमेंट येणार होता. आम्ही थांबणार होतो ज्यूस प्यायला. लास्ट टाइम आम्ही इथं थांबलो होतो ज्यूस प्यायला, आणि इतके ज्यूसेस ट्राय केले की यावेळी आम्ही मुंबईवरून निघतानाच ठरवलेलं की संगमेश्वरला या काकांकडे ज्यूस प्यायला नक्की थांबायचं. पण यावेळी नशीब खराब, ज्यासाठी प्लॅन केला होता तो प्लॅन फुल फ्लॉप झाला. शॉप बंद होतं आणि आमचा एक्साइटमेंट पण इथेच बंद झाला. म्हणून स्टार्टिंगला बोललं होतं ना, एकही गोष्ट प्लॅनप्रमाणे झाली नाही. तर मित्रांनो, आता मी थांबलो आहे, सावर्डीला पोचलो आहे. 10 मिनटंच झाले. मम्मीला गोळी घ्यायची त्यासाठी थांबलो. तर बघा, इथे एक मेडिकल आहे दर्शन म्हणून काहीतरी. तर राहायला बोललो जा जरा गोळी घेऊन. आता गोळी घेतो. आणि आता ना, आणि हां थांबा जाऊ नका रे यार. आतापर्यंत तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आपण पोहोचलो तर लोट्यामध्ये. आणि आता माझं गाव इथे काहीशा अंतरावर आहे फक्त. सो काहीचं अंतर जरी म्हटलं तरी ते 25 मिनटं किंवा अर्धा तास आहे. ॲक्च्युली अभि पेट्रोल वगैरे भरत होता, सो त्याच्यासाठी थोडंसं थांबलेलो आपण. आता पेट्रोल वगैरे भरलं आहे. अगो अच्छा, गावात काका तुमच्या मला गाडी खाली टाकावी लागेल भेंडी. ठीक आहे, तर रस्ता एवढाच आहे. तुम्हाला तरी काय बोलणार मी आता, तुमची ही काही ही चूक नाही आहे. अरे आमच्या गावाला पण जीप आहे काय भाई. जीपला पाठी हे काय बनवलं त्याने, स्टोरेज. आणि हे जे मी टायर लावलेत ना मित्रांनो, अपोलो ट्रॅम्पलर XR, भाई पैसा वसूल टायर आहे यार. खरं सांगतो, कोणाकडे जर KTM ADV 390 असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की भाई अपोलो ट्रॅम्पलर XR लावा. फुल भन्नाट टायर. माझ्यामध्ये
मी हा ब्लॉग इथेच थांबवावा असं मी विचार करतो आहे. आणि तर चला मग भेटू मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर पुन्हा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय दोस्तो.